अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचे आपल्या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत आहे. आज श्रावणातील दुसरा सोमवार आहे. आपल्या हिंदू धर्मात श्रावण महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान शिवांना समर्पित मानला जातो. श्रावण महिन्यात येणाऱ्या प्रत्येक दिवसाचं विशेष असं महत्त्व असतं, पण त्यात या महिन्याला प्रत्येक सोमवार हा पवित्र मानला जातो. कारण सोमवार हा भगवान महादेवांना समर्पित आहे आणि म्हणून श्रावण महिन्यातील सोमवारी व्रत करून भक्तिभावाने महादेवांची पूजा केली जाते. या दिवशी व्रत करून महादेवांची पूजा केल्याने सर्व अडचणीतून मार्ग मिळतो. भगवान महादेवांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात. श्रावण महिन्यातील सोमवारी शिवलिंगाची पूजा करण्याचे खास महत्त्व आहे. या दिवशी शिवलिंगाची यथासांग पूजा केल्याने आपल्या जीवनातील सगळ्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात, अशी एक धार्मिक मान्यता आहे. दुसऱ्या श्रावण सोमवारी शिवामूठ ही तीळ आहे. तर बऱ्याच जणांना असा सुद्धा प्रश्न पडलेला आहे की कोणते तीळ शिवामूठ म्हणून व्हावे, पांढरे तीळ व्हावे की काळे तीळ व्हावे. तर आपल्या धार्मिक परंपरेनुसार पांढरे तीळ हे शुद्धता आणि सात्विकतेचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे शिवपूजेमध्ये पांढरे तीळ आपल्याला शिवामूठ म्हणून भगवान महादेवांना अर्पण करायचे आहेत. पांढरे तीळ अर्पण केल्याने सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते आणि जे काळे तीळ असतात तर त्याचा संबंध प्रामुख्याने पितृकर्माशी, शनी आणि पितृदोषांच्या विधीसाठी जोडला गेला आहे आणि त्यामुळेच शिवपूजेमध्ये काळे तीळ जे आहेत तर ते शिवामूठ म्हणून वाहिले जात नाही आणि म्हणून तुम्हाला चुकूनही आजच्या दिवशी काळे तीळ जे आहेत तर ते शिवामूठ म्हणून महादेवांना अर्पण करायचे नाही. श्रावण महिन्यातील सोमवारी शिवतत्व हे पृथ्वीवरती नेहमीपेक्षा खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणूनच या दिवशी व्रतासोबत महादेवांच्या पूजेसोबत काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी असा उपाय सांगणार आहे. आज दुसरा श्रावण सोमवार. तुम्ही काहीच नाही केले तरी चालेल, पण संध्याकाळी दिव्याखाली ठेवा ही एक वस्तू. एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल. पैसा, सुख, संपत्ती सर्व काही मिळेल. 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीण तुमची इच्छा असेल तर ती पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी दिव्याखाली ठेवायची आहे, हा उपाय कोणत्या वेळेत करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर पहिल्यांदा नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला पण प्रेस करा, ज्यामुळे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा, आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय अत्यंत प्रभावी आणि सात्विक आहे. हा उपाय जर तुम्ही तुमच्या घरात केला तर या उपायाचं तुम्हाला नक्कीच फळ प्राप्त होईल. तर हा उपाय आपल्याला आज श्रावण महिन्यातील दुसऱ्या सोमवारी संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तिन्ही संजेला जेव्हा आपण देवघरामध्ये दिवा लावतो, तुळशीपाशी दिवा लावतो, त्यावेळेला आपल्याला हा उपाय करायचा. कारण ही जी वेळ असते तर ती लक्ष्मी येण्याची वेळ असते आणि आपण या वेळेत हा उपाय केला तर लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरात स्थायी स्वरूपात ती वास करत असते. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 9:30 वाजेपर्यंत हा दिवा तुम्हाला लावायचा आहे. जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. हा उपाय करण्या अगोदर तुम्हाला दिवसभरामध्ये किंवा प्रदोष काळामध्ये महादेवांची यथासांग पूजा अवश्य करायची आहे आणि जेव्हा तुम्ही पूजा करता त्यावेळी तुमचे मन, शरीर हे नेहमी शुद्ध आणि पवित्र असायला हवे. तरच या आपल्याला पूजेचं फळ जे आहे तर ते मिळत असतं. आज श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी आपण हा उपाय आपल्या घरात केला तर आपल्या घरात अखंड लक्ष्मी वास करेल. घरामध्ये काही आर्थिक समस्या असतील, पैशांची अडचणी असेल, कर्ज असेल तर ते संपूर्णपणे संपून जाईल. पैसे येण्याचे सर्व मार्ग मोकळे होतील. आपल्या घरात चहूबाजूनी पैसा येऊ लागेल आणि आपल्या घराची, मुलांची, कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होईल. तुम्ही बघितलं असेल की बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये भरपूर पैसा येतो, पण आलेला पैसा कधी ना कधी आपल्या घरात टिकत नाही. आपली इच्छा नसताना सुद्धा आपल्याला घरात काहीतरी अडचणी येतात आणि आलेला पैसा पुन्हा निघून जातो. किंवा एखाद्या व्यक्तीच्या हातातून जास्त प्रमाणात पैसा खर्च होतो. जिथे तुम्हाला 5 रुपये तुम्ही कमवता तिथे तुम्ही 100 रुपये खर्च तुमचे होत असतात. मग अशा वेळी तुम्ही समजून जायचं की माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न आहे पण तुमच्याकडे स्थिर नाही आणि
याच लक्ष्मीला आपल्याला घरात आपल्याकडे स्थिर करण्यासाठी आपण हा उपाय जो आहे तर तो करणार आहोत. हा उपाय केल्याने आपल्या घरात पैसा, सुखसंपत्ती सर्व काही टिकेल. तसेच तुमच्या मनातील कठीणातील कठीण इच्छा भगवान शंकर पूर्ण करतील. घरातील सर्व दोष, अडचणी, बाधा ह्या देखील दूर होतील. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरासमोर जो दिवा आहे तर तो नेहमी लावता तर तो प्रज्वलित करायचा. त्यानंतर धूपदीप, अगरबत्ती, कापूर लावायचा आणि आपल्या घरातील वातावरण प्रसन्न करून घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा. तर हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक दिवा लागणार आहे. दिवा तुम्ही कोणत्याही धातूचा घेऊ शकता किंवा फक्त दिवा घेताना खराब झालेला, फुटलेला किंवा चिरलेला वगैरे घेऊ नका. असा दिवा तुम्ही, चांगला दिवा तुम्हाला घ्यायचा आहे. आणि त्यानंतर या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी लांब कापसाची वात घालायची आहे. म्हणजे 2 वातींची एक वात करून या दिव्यामध्ये लावायची आणि या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं. बघा 100% तुम्ही तूपच घालण्याचा प्रयत्न करा. पण जर तूप नसेलच तर मग अशा वेळी तेल घाला. पण तूप असेल तर तूपच घालायचं आहे. कारण तूप जे आहे ते माता लक्ष्मीला, भगवान शिवशंकरांना अत्यंत प्रिय आहे. आणि म्हणून आपण श्रावण महिन्यामध्ये शिवलिंगावरती तुपाचा सुद्धा अभिषेक करत असतो. आणि म्हणूनच दिव्यामध्ये तूप घालायचं. त्यानंतर काय करायचं, तुम्हाला एक प्लेट घ्यायची आहे आणि त्या प्लेटमध्ये चंदनाने ओम काढायचा आहे. ओम नमः शिवायला जो ओम आपण पहिला लिहितो तर तो ओम आपल्याला प्लेटमध्ये काढायचा. आणि त्यानंतर तुम्हाला एक मूठभर तीळ त्यात प्लेटमध्ये ठेवायचे. आता हा उपाय करण्यासाठी आपल्याला इथे पांढऱ्या तिळाचा वापर करायचा. काळे तीळ जर असेल तुमच्याकडे तरी हे वापरायचे नाहीत. कारण काळे तीळ जे आहे ते पितृशांती, पितृदोष, शनिदोष दूर करण्यासाठी वापरले जातात. आणि पांढरे तीळ जे आहेत ते तीळ लक्ष्मी प्राप्तीसाठी, धनप्राप्तीसाठी आणि दारिद्र्यता दूर करण्यासाठी वापरले जातात. पांढरे तीळ हे शुद्ध सात्विकता आणि सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते. आणि म्हणूनच श्रावण महिन्यातील सोमवारी आपल्याला पांढरे तीळ शिवामूठ म्हणून आपण वाहत असतो. आणि हा उपायसुद्धा आपण धनप्राप्तीसाठी व लक्ष्मी प्राप्तीसाठी करत आहे. आणि म्हणूनच या प्लेटमध्ये तुम्हाला पांढरे तीळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. आणि त्यानंतर त्यावर तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो प्रज्वलित करून ठेवायचा. आता दिवा प्रज्वलित केल्यानंतर या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक चिमूटभर पांढरे तीळ टाकायचे आणि त्यासोबत तुम्हाला 2 अखंड फुलांच्या लवंगासुद्धा टाकायच्या. आणि त्यानंतर हा जो दिवा आहे तर तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या शिवलिंगासमोर लावायचा. आणि तिथेच बसून तुम्हाला 108 वेळा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आणि 108 वेळा कमलात्मक मंत्र म्हणायचा. कमलात्मक मंत्र आणि महामृत्युंजय मंत्र हे दोन्ही मंत्र तुम्हाला यूट्यूबवरती मिळून जातील. तर तुम्ही तिथे जाऊन ते घ्यायचे आहेत आणि या मंत्राचं पठण करायचं. किंवा मग आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये सुद्धा तुम्हाला ते मिळून जातील. तर बघा तिथून तुम्ही ते मंत्र पठण करू शकता. या दोन्ही सेवा श्रावण महिन्याच्या सोमवारी करायच्या खूप महत्त्वाच्या आणि अतिशय उच्च कोटीच्या सेवा आहेत. तर हे 2 मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. जेव्हा तुम्ही घरामध्ये महामृत्युंजय मंत्र म्हणता तेव्हा तुमच्या घरात असणारी वाईट शक्ती, नकारात्मकता, अलक्ष्मी, इडापिडा, दरिद्रता ही आपल्या घरातून बाहेर जाते. आणि जेव्हा काही कमलात्मक मंत्र म्हणता तेव्हा तुमच्या घरामध्ये साक्षात महालक्ष्मी येत असते. आणि म्हणूनच आपल्या घरामध्ये स्थायी स्वरूपात ती वास करत असते. आणि लक्ष्मीच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा, आकांक्षासुद्धा पूर्ण होतात. आणि म्हणूनच या दोन्ही मंत्र तुम्हाला म्हणायचे आहेत. 108 वेळा नसेल शक्य तर 16 वेळा तुम्ही दोन्ही मंत्राचे पठण करू शकता. त्यानंतर दोन्ही हात जोडून तुमची इच्छा, मनोकामना व्यक्त करायची आहे. आणि हा दिवा तुम्ही संध्याकाळी लावल्यानंतर कमीत कमी रात्री 12 वाजेपर्यंत राहील एवढं तूप या दिव्यामध्ये तुम्हाला घालायचं. आता दुसऱ्या दिवशी हे जे तीळ असणार आहे तर ते तीळ तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचे आहेत. आणि दिवा हा तुम्हाला स्वच्छ करून पुन्हा तुम्ही तो वापरू शकता. तर अशा पद्धतीने हा छोटासा उपाय आज दुसऱ्या श्रावणी सोमवारी करायचा आहे. तिळामध्ये सौम्य आणि शांत गुणधर्म असतात. आणि तिळाचे आसन देऊन जर दिवा आपण आपल्या घरात लावला तर नक्कीच आपल्या घरात सुख, शांती, समृद्धी नांदत असते. भगवान महादेवांची कृपा, आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात. त्याचबरोबर जर तुम्हाला अशक्य झालं तर तुमच्या घराजवळ आसपास महादेवांचं मंदिर असेल तर तिथे सुद्धा संध्याकाळी एक दिवा नक्की लावा आणि त्या दिव्याखाली सुद्धा तिळाचं आसन अवश्य द्या. किंवा
घराजवळ बेलवृक्ष असेल तर तिथे सुद्धा तुम्ही हा दिवा अवश्य लावू शकता. त्याचबरोबर जर तुमच्यावर एखादं कर्ज असेल तर जमिनीचं, गाडीचं किंवा इतर कुठलंही कर्ज तुमच्यावर असेल तर ते कर्ज तुम्हाला लवकरात लवकर परतफेड करायचं असेल तर ते परत करण्यासाठी योग्य मार्ग मिळावा, कर्ज लवकरात लवकर फिटलं जावं यासाठी तुम्ही आज दुसऱ्या श्रावण सोमवारी एक उपाय अवश्य करून पहा. तर काय करायचं आहे, महादेवांच्या मंदिरात जायचं, जाताना एक गोडाचा खडा म्हणजेच गुळाचा खडा व 11 रुपये घेऊन जायचं आणि या 2 वस्तू या फक्त शिवलिंगावरती अर्पण करायच्या आणि कर्जमुक्तीसाठी महादेवांकडे मनपूर्वक प्रार्थना करायची. हा उपाय केल्याने नक्कीच कर्जमुक्ती होते असं म्हटलं जातं. तर आज शिवचालीसा ओम नमः शिवाय या मंत्राचं पठण तुम्ही नक्की करा. शिवचालीसाचं पठणसुद्धा करू शकता, कारण या सेवा महादेवांना प्रसन्न करण्यासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू पुढच्या अशाच छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.